अरे हो, किती त्या कमेंट्स. थांबा, मी कमेंट्सबद्दल बोलणारच आहे. पण त्याआधी सांगते की मला आज 2 केकची ऑर्डर होती. एक केक होता बटरफ्लाय थीममध्ये आणि दुसरा केक होता क्रिकेट थीममध्ये. आणि हे दोन्ही केक मला चॉकलेट फ्लेवरमध्ये बनवायचे होते. तर या 2 पैकी एक केक तर माझा तयारच होता, जो मी फ्रीजला ठेवला. आणि दुसरा जो केक आहे तो मी इथे आता बनवायला घेतला आहे. तर झालं असं की इथे मी स्क्रीनवर तुम्हाला फोटो दाखवते. हे जे केक आहेत ना, त्याच्या व्हिडिओ मी अपलोड केला आणि त्यानंतर त्या प्रत्येक व्हिडिओ खाली मला एवढ्या कमेंट्स आल्यात की ताई आम्हाला ह्याचे स्टिकर्स कुठे मिळतील किंवा हा केक आम्हाला कोणत्या लोकेशनला मिळेल, याची प्राईस काय आहे, अशा खूप साऱ्या मला कमेंट्स येतात आणि प्रत्येकाच्या कमेंट्सला उत्तर मला देता येत नाही आहे. त्याच्यामुळे जर तुम्हाला या केकचे स्टिकर्स हवे असतील तर तुम्ही मला DM करा. आणि गमतीचा भाग म्हणजे या केकसाठी ना एवढ्या वेगवेगळ्या ठिकाणाहून मला मेसेजेस येत आहेत. कोण गुजराती भाषेत बोलतंय, कोण बेंगॉली भाषेत बोलतंय, कोण इंग्लिशमध्ये बोलतंय, कोण हिंदी, मराठी, म्हणजे एवढ्या वेगवेगळ्या लँग्वेजमध्ये मला मेसेजेस येत आहेत की मला समजतच नाही की यांच्याशी कोणत्या लँग्वेजमध्ये बोलायचं, कसं बोलायचं. त्यामुळे मला या सगळ्यांना सांगायचं आहे की मी तुमच्यापर्यंत केक डिलिव्हरी नाही करू शकत, कारण की मी महाराष्ट्रामध्ये राहते आणि महाराष्ट्रामधल्या रायगड जिल्ह्यातल्या एका छोट्या गावामध्ये राहते. माझ्यापासून मला महाड जवळ आहे आणि मी तिथपर्यंतच डिलिव्हरी देऊ शकते. पण ज्या बेकर्सने माझ्याकडून या केकचे स्टिकर्स घेतलेत आणि हे केक सक्सेसफुली केलेले आहेत, त्यांनी फटाफट कमेंट बॉक्समध्ये स्वतःचे पेजेस आहेत ते मेन्शन करायचे आहेत लोकेशनसहित. म्हणजे ज्या कोणाला हा केक हवे असेल ते तुम्हाला DM करतील आणि तुम्हालाही केकच्या ऑर्डर्स मिळतील. तर चला, आजचे केक तुम्हाला कसे वाटले हे नक्की कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.